परिवर्तन भाषणाने परिवर्तन होणार नाही, परिवर्तन स्वतःमधून करावं लागेल. आपले लोक तिथे गेले पाहिजे, आपल्या लोकांनी आपल्या समस्या मांडल्या पाहिजे. नाही तर आपली बी आजकाल भारी आहेत बाप्पा, गाडी घोडी द्यायलेत, साधारण समाजाकडे दुर्लक्ष करायलेत. आरती याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे बाब्या. याकडे गाड्या घोड्या. बाबासाहेब आंबेडकर भारत स्वातंत्र्य नसताना आपला बाप हेलिकॉप्टरला चक्कर मारत होता, तू कुठं जागायला इथं. आणि म्हणून ही गोष्ट करणं गरजेचं, त्या गरीब समाजाला नाकारायचं नाही, ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाले, बडोदा संस्थानामध्ये काम करायचे. मग काम कशाचं करायचं? इकॉनॉमिक्स, खातं सांभाळायचे. सर्व काही सोयी चालू आहेत, प्रत्येक प्रकारची कॅबिन आहे. त्या प्रत्येक कॅबिनमध्ये कुठली कॅबिन आहे आरोग्य विभागाची, कुठली कॅबिन आहे अर्थ विभागाची, कुठली कॅबिन आहे बांधकाम विभागाची, आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांकडे खातं आहे अर्थ विभागाचं. संस्थान सांभाळायचे, बडोदा संस्थान. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाले, राज्यशास्त्र घेतलं, इतिहास सर्व विषयात परिपूर्ण झाले. आणि बाबासाहेब आंबेडकर काम करत असताना 2.5 वर्ष कालखंड होत चालला. 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या प्रत्येक प्रकारच्या कॅबिन होत्या, त्या कॅबिनमध्ये 2.5 वर्षात कोणीतरी चहा घेऊन यायचं, कोणीतरी पाणी घेऊन यायचं. 2.5 वर्षात आपल्या बापाला कोणी चहा दिला नाही, आपल्या बापाला कोणी पाणी दिलं नाही. याचं कारण जातीयतेचा किडा या हरामखोरांच्या डोक्यात होत्या. यांच्या डोक्यात एक विचार होता, शिकला असेल, सवरला असेल, तो बुद्धीनं हुशार असेल, पण आम्ही जातीनं वरिष्ठ आहेत, आम्ही धर्मानं वरिष्ठ आहेत, आम्ही पाणी का द्यायचं? अरे आपल्या बापानं नीट पिन मारली, राज्यघटना कलम 16 उपकलम 4. आपलं पोरग कलेक्टर झालं, आपलं पोरग डेप्टी कलेक्टर झालं, आपलं पोरग PSI झालं, SKI SO MBBS झालं. आज पाणी आणणाऱ्या अवलादीचा तपासा. ही पिन मारली बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली घटनेच्या तत्वात. आणि म्हणून आपल्याला ते सुधारणा करायची गरज आहे. नाही तर आजकाल ते बी लक्षात घ्या, कार्यक्रम तुमचा, बोलणारा दुसरा, निळा रुमाल घालतो, तुम्हाला वाटतं आपलाच हे, त्याच्यात बी ओळखायचं खरं कोण आहे. नाही तर लय हरामखोरांनी भाषणात बाबासाहेब विकले. हा म्हणजे तुला वाटेल पुन्हा आपल्याला राजकारण काही घेणं नाही, तू म्हणला बी उभा राहायचं मी म्हणेन 2 कोटी आहेत कधी याकडे, म्हणजे मग हा क्लास चालायला चलते ना. त्यामुळे हे आपल्याला कळलं पाहिजे की बाबासाहेब काही लोकांनी भाषणात विकले. आपला समाज भोळा आहे, जो बाबासाहेबावर बोलतो त्याला डोक्यावर घेतो, पण तो चुकल्यावर त्याला लातं खाली कधी आणायचं हे बी समाज आपल्याला परफेक्ट माहिती आहे. आपल्याला अनेक लोकांनी बाबासाहेब विकले, दालनात गेले, आणि दालनात गेल्यावर आपला समाज विसरले. आज कुठेही बोलू द्या, खाली कमेंट करणारे लोक पहा, शिवाच आहे त्याला, अख्ख्या घराचा उद्धार आहे. आणि म्हणून आपल्याला ते नेतेगिरी नको, कुठला पक्ष नको. 5 वर्ष एखाद्या पक्षात जायचं, नाही काम झाल्यावर त्याच्या शिवा खायच्या, त्याच्यापेक्षा आजन्म मास्तर राहायचं. आणि ज्या बाबासाहेबांमुळे मी एका 30 सेकंदाच्या व्हिडिओनं मोठा झालोय, लाईफ टाइम त्या बाबासाहेबांवर बोलायचं, हे आपण ठरवलेलं आहे. काल मी एक फोटो टाकला, फोटोमध्ये मला एका लेखकानं पुस्तक दिलं, जग बदलणारा बाप माणूस. जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाचा फोटो टाकला. काही बांडगुळांनी मला खाली कमेंट केल्या, तुम्ही समाजाला आकर्षित करण्याचं काम करत आहेत. मी म्हणलं तू बिना पॅन्टचा जरी पळाला तरी समाज तुला आकर्षित होत नाही. मी मास्तर आहे भाऊ, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला माहिती आहे, मला पूर्व एकाने विचारलं सापाल किती पाय असते, तेव्हा माहितीच्या मला काही विचार उत्तर आहेत ना आपल्या. एक मला सर राजकारणात जा, म्हणलं चलायला दुकान सोडून दे. दुकान बंद पडल्यावर मला काळी पिळी व्हावं लागत, झरी बोरी जिंतूर गमचं गाणं जिता था जिसके लिए. आणि म्हणून आपल्याला त्याच्यात इंटरेस्टच नाही, जे चालायला ते बरं आहे ना. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सांगायचं तात्पर्य, ज्या कॅबिनमध्ये होते चहा पाणी आला नाही, आपल्या बापानं प्रत्येक गोष्टीत विचार स्वतःचा केला नाही. पण येणाऱ्या काळात माझं पोरगं उपाशी राहिलं ना पाहिजे, माझ्या पोराला कोणी पाणी नाकारलं पाहिजे, माझ्या पोराला कोणी चहा नाकारला पाहिजे. आणि म्हणून ती व्यवस्था आपल्या बापानं दिमागानं केलेली आहे. आपल्या बापाचे उपकार आपल्याला कधी फेडता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं पुढचं शिक्षण पार पडलं अमेरिकेमध्ये, अमेरिकेचं शिक्षण पार पडलं. आणि अमेरिकेचं शिक्षण पार पडल्याच्या नंतर सहजबाजीला काही येणार आहे आपल्यातलंच कोणी घर भेदी आहे करतो याचा कार्यक्रम. हेच पब्लिक आली बापा, लय दिवसापासून उभा राहिलो, हे झालो, पण एवढी पब्लिक मला आणता येईल आणि हे बारीकचं पोरगं एवढी हवा कसं काय करायला हे का नाही. प्रदीप भाऊ इशेच खाला झाला होता, पण तुम्ही जरा असं जपून राहा, तुमचा एरिया डेंजर आहे बापा, हे का नाही. हा त्यामुळं तसं काही ताण घ्यायची गरज नाही. ज्याच्या समाज मागे त्याच्या गळ्यात निळा रुमाल आहे त्याचं कोणीच काही वाकडं करत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. काही काहीच्या डोक्यात प्रश्न पडते, साला यार सुचत आहे कसं काय, दररोज तेच काम आहे भाऊ. बायो जेवण घेऊन करून आले असतील ना, माहिती आहे इथं कार्यक्रम आहे, काचा प्रबोधनाचा कार्यक्रम, तू हा स्वयंपाक काम नाही केला म्हणून सुनत हाणायचं.
तुमचे लग्न तरी झाले का टाके हो? तुम्हाला अनुभव नाही काय कळायला आरडायले फुकट हे का नाही बिना कमी. त्याच्यात पण तू जोरात आरडायला तिला कळायला पाहिजे माय महा पिलूच आहे त्याचाच आवाज आहे. हा थांब थांब बारीक आहे तू नाळ नाही वाळला तो तू पाहायला आरडाय तुला पाढायचं ते विचार. बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये शिक्षण पार पडलं. शिक्षण पार पडल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतात आले. भारतात आल्यावर वर्स कॉलेजमध्ये शिकवायला गेले. वर्स कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा जात आली आली. बाबासाहेब आंबेडकर सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला गेले. तिथेही बाबासाहेबांना जात आली आली. पुढे त्यांना वाटलं आता काय करावं आणि म्हणून प्रश्न पडला काही शिक्षण अपुरं राहिले. बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात गेले. इंग्लंड नावाच्या राष्ट्रामध्ये केम्ब्रिज या ठिकाणी शिक्षण पार पडलं. शिक्षण पार पडल्याच्या नंतर 1924 ला बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशामध्ये आले. देशामध्ये आल्याच्या नंतर एक डमणी केली. डमणीमध्ये बाबासाहेब बसलेत आणि त्या डमणीतून आपल्या घराकडे जायचे. आता डमणीत बसल्यावर आपल्या देशाची शोकांतिका आहे. 10, 15, 20 मिनिटं झाल्यावर आपल्या देशात एक दलिंदर पद्धत आहे जात विचारायची. अलीकडे बाबासाहेबांना संविधान प्रकल्प केल्यामुळं प्रत्यक्ष तुम्हाला कोणी जात विचारत नाही पण तरी इनडायरेक्टली विचारते तुमचं आडनाव काय. मग तुम्ही म्हणले समजा कदम तुमचे मामा कुठे राहतात. हा मग तिथं मग ते गायकवाड तुमचे कोण बसला कुठं परफेक्ट दिमाग लावता आणि मग शेवटी कळालं मग आपल्याला म्हणते जय भीम. अरे केळ्या तू त्याच्या पहिले जय भीम म्हणल्यानं काही बिघडायले का. देशाची अस्मिता आहे देशाचा स्वाभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते कधी म्हणत काय बिघडायले का त्याला. आणि ते काय एका जातीची मक्तेदारी नाही ती राष्ट्राची अस्मिता आहे. या ठिकाणी विठ्ठल कांगणे कोणत्या जातीचाही मॅटर नाही कोणत्या धर्माचाही मॅटर नाही. तो या ठिकाणी टीका लावू शकतो. या ठिकाणी रुमाल परिधान करू शकतो. क्लास घेऊ शकतो आणि कोणत्याही जाती धर्माच्या लेकरांना शिकू शकतो. राज्यघटनेची कलम 15 रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्या बाबासाहेबांना दिलेले हे स्वातंत्र्य. अरे त्या ठिकाणी डमणीत बसले. आपल्या इथं सवय जात विचारायची. 10, 15, 20 मिनिटं झाले. डमणी चालू झाली. डमणी चालू होत असताना त्या डमणीवाल्याने विचारलं तुमचं आडनाव काय. आडनावून जात कळणं. राजश्री शाहू महाराज हुशार माणूस हे आडनाव बदलून टाकले. कोणत्या आडनावात गेलं पता लागणं. आता स्पेशलाइज कदम म्हणजे कोण कळणं. कांबळे म्हणजे कोण कळणं. गायकवाड म्हणजे कोण कळणं. डॉक्टर कोण राजश्री शाहू महाराज. मग काय करायचं अर्ध्या एक तासानं कळालं. बाबासाहेबांनी आपल्या स्वाभिमानाने आपली जात सांगितली. जात सांगितल्यावर डमणीवाल्याने डमणी थांबवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले मी चालू शकत नाही. जर पुढं कोणाला कळलं तर हे डमणी चालतील. शेवटी बाबासाहेब म्हणले वाटलं बापा मी डमणी चालवतो. देखणं पोरगे 25 वर्ष वय सलसल तरक्त आहे चेहऱ्यावर तेज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डमणी चालवायला बसले. यायला का हा महिलाला येऊ द्या. पूर्व महिलांना जरासं मागवा थोडं जरासं मागवा. तुम्हाला काय काय बोलावं तेच कळलं मला. तू इथून गेल्यावर पुन्हा तो स्टेटस राहणार आहे. दिखा देंगे तोड़ देंगे फाड़ देंगे जला देंगे. हा तिकडे तर इसेच खलास आहे. त्याचा इसेच खलास आहे का नाही. पण तरी पण आपण शांततेचे उपासक आहोत. तथागत गौतम बुद्धाच्या विचारसरणीला अनुसरून आपल्याला काम करायचंय. आणि जो आपल्याला आडवा येईल त्याच्यासाठी तर छान वाक्य विनाशाशी आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साप पाळले असते. अरे चुकून बुद्धाची ओळख झाली नसता तुम्हालाच काय तुमच्या बाप जाद्यांनाही जिवंत जाळले असते. पण त्या बुद्धाच्या संगतीने आपल्याला चालायचे. त्या बुद्धाचे विचार आचरणात आणायचे. आपण सम्यक आजीविका सम्यक समाधी आर्य अष्टांगिक मार्ग 4 आर्य सत्य. आपल्या पोराला ते कळणं. आपलं पोरग व्यवहार आहे सध्या. आपल्या पोरग स्नॅपचॅट. आपलं पोरग इंस्टाग्राम. आपलं पोरग भंगार भंगार मही स्टोरी उचल. अरे तुला स्टोरीच नाही तू स्टोरी उचलून काय होणार आहे. त्यामुळे स्टोरी उचलन बिनाकामी बेदर व्हायचं नाही. हा ब्युटिफुल जस्ट लुक लाईक इट वाव. तू झोपेत मारायला पाहिजे. झोपेत तू म्हणली समजा जस्ट लुक लाईक ॲट वाव तसं म्हणणं तू मरणं सोबतच हो. काहीच गरज नाही. आपल्याला संस्कृती जपता आली पाहिजे. आणि अलीकडे एक उदाहरण ऐकलंय पहा. आपल्या समाजातले भंतेजी बहुतांश लोक जरासं धर्मांतर करायलेत पहा. जरासं बहुतांश पण उदाहरण ऐकले.
धर्मांतर करायला बाबासाहेबांना पवित्र धर्म आपल्या हातात दिलाय, जगातला सर्वात पवित्र धर्म आहे, त्याच्यातून आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. हे रियालिटी आहे. अनेक उदाहरणं माझ्या वाचनात आले, मी स्वतः पाहिले परभणीमध्ये. ते होता कामा नये. बाबासाहेब आंबेडकर डमणीत बसलेले आणि डमणीत बसत असताना महत्वाची गोष्ट, स्वतः डमणी चालवावं लागली. आपल्या देशातले घोडे आणि सध्या असणारे घोडे, त्या घोड्यानं काय केलं, उडी मारली, टांगा पलटी झाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या पायाला मार लागला. मार लागल्याच्या नंतर चेहऱ्यावर दुःख होतं. बाबासाहेब आंबेडकर घरी पोहोचले. घरी पोहोचल्याच्या नंतर रमाबाई होत्या. रमाबाईनं दरवाजा उघडला, पाहिलं बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर दुःख आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईला सांगितलं, मी इंग्लंडला शिकायला होतो, ख्रिश्चनांचे लेकर माझ्या सोबत होते, माझ्या ताटात जेवत होते, तिथं मला कोणी जात विचारली नाही, मला पुस्तकासाठी सहकार्य केलं, माझ्या ज्ञानाची कदर केली. अरे ज्या दरबारातून, ज्या कॉलेज विद्यालयातून मी शिकून आलो, त्या विद्यालयात असं लिहिले, 300 वर्ष अगोदर असा विद्यार्थी इथं झाला नाही आणि पुन्हा होईल का नाही शंका नाही. द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलं. मात्र इथं साला डमणीवाला मला जात विचारतोय आणि त्या ठिकाणी माझ्या पायाला ह्या वेदना होतात. चल रामो, आपलं सामान घेऊन छानपैकी त्या ठिकाणी बॅरिस्टर हो, त्या ठिकाणी संसार थाटो. तेव्हा आपली माय त्या ठिकाणी एक भीमगर्जना करते. भीमराव, 1920 ला शिक्षणासाठी तुम्ही लंडनला जात होतात आणि लंडनला जात असताना तुम्ही 2 आणे माझ्या हातात ठेवले आणि सांगितलं, कधी वेळ वाईट आली, कधी परिस्थिती वाईट आली तर हे 2 आणे आरोग्य बिरोग्य बिघडलं तर कामा येतील, तुझ्याकडे राहू दे. तेव्हा ते मी 2 आणे तुमच्या हातात दिले, तुमच्या पाया पडला आणि सांगितलं, या 2 आण्यातून एखादं पुस्तक तुमच्या वाचनात येईल, त्या पुस्तकांचं एखादं वाक्य तुम्हाला प्रेरित करेल, त्या एखाद्या वाक्यामुळे तुमच्या मनात या समाजाबद्दल आणखी अस्मिता वाढेल आणि या समाजाच्या पाठीला बांधलेला झाडू आणि यांच्या गळ्यातलं मडकं कोण काढणार, यासाठी एक पुस्तक तुमच्या कामा येईल. म्हणून मी 2 आणे तुमच्याकडे दिले, इथं लोकांचे धुणे भांडी केले का. आणि मग एक डायलॉग तयार झाला. त्या डायलॉगच्या प्रणेत्या आहेत रमाबाई आंबेडकर. तो डायलॉग होता की जर तुमच्याकडे 2 आणे असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या, ती तुम्हाला जगवेल, 1 रुपयाचं पुस्तक घ्या, ती तुम्हाला जगण्याची कला शिकवेल.